हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यश कम्प्युटर्स. याआधी आपण टॅलीचे व्हिडिओज पाहिले होते ज्यामध्ये आपण फक्त अकाउंट्स ओनली पाहिलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे अकाउंट सोबत आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कशा पद्धतीने करतो. पहिल्यांदा इन्व्हेंटरी म्हणजे काय असतं, आपण एखादा बिझनेस करतोय, मग आपल्या बिझनेसमधला जो काही स्टॉक आहे त्या स्टॉकचं मॅनेजमेंट इन्व्हेंटरीमध्ये कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, जसं की स्टॉक ग्रुप आहे, देन स्टॉक आयटम आहे, युनिट ऑफ मेजर आहे, स्टॉक समरी कशा पद्धतीने पाहिली जाते, स्टॉक रजिस्टर आपण कशा पद्धतीने मेंटेन ठेवतो, हे सगळं आपल्याला इन्व्हेंटरीमध्ये बघायचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला इन्व्हेंटरी टोटली क्लिअर होईल. ओके, आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करावं लागेल, एक कंपनी क्रिएट करावी लागेल, जी मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेली आहे. ठीक आहे, इथे गेटवे ऑफ टॅलीमध्ये मास्टर्समध्ये तुम्ही सेकंड ऑप्शन पाहू शकता, इन्व्हेंटरी इन्फो. ओके, इन्व्हेंटरी इन्फोमध्ये काय करायचं आहे, एंटर करायचं आहे. इन्व्हेंटरी इन्फोमध्ये एंटर केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता 3 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. पहिला दिलेला आहे स्टॉक ग्रुप, देन नेक्स्ट इज स्टॉक आयटम, युनिट ऑफ मेजर. इन्व्हेंटरी म्हणजे काय, आपल्या बिझनेसमधला जो काही स्टॉक आहे त्याचं मॅनेजमेंट आपण करतोय एका पर्टिक्युलर पद्धतीने. मग त्यामध्ये इन्व्हेंटरीमध्ये 3 कॉन्सेप्ट्स आहेत. कुठल्या 3 कॉन्सेप्ट, पहिली आहे स्टॉक ग्रुप, देन नेक्स्ट इज युनिट ऑफ मेजर, देन थर्ड इज स्टॉक आयटम. ओके, आता स्टॉक ग्रुप म्हणजे काय असतं, आपण जो काही बिझनेस करतोय, म्हणजे स्टॉक ग्रुप म्हणजे काय, आपला जो काही स्टॉक आयटम आहे तो काय करायचा, आपल्याला एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये डिवाइड करायचा आहे, किंवा आपण असंही म्हणू शकतो टाईप ऑफ बिझनेस. स्टॉक ग्रुप इज नथिंग बट टाईप ऑफ बिझनेस. ओके, मग स्टॉक ग्रुप आपण का क्रिएट करतो, जर सपोज एखादा शॉप आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आहेत आणि दुसरे पण काही प्रोडक्ट्स असतील, तर जेव्हा आपण काय करतो ते प्रोडक्ट्स स्टॉक आयटम क्रिएट करतो. मग स्टॉक आयटम क्रिएट केल्याच्या नंतर जेव्हा आपण स्टॉक समरी पाहतो किंवा स्टॉक रजिस्टर पाहतो, त्यामध्ये आपल्याला ते मल्टिपल प्रोडक्ट्स डिस्प्ले होतील. पण जर आपण स्टॉक ग्रुपमध्ये ते क्लासिफाय केलेले असतील स्टॉक ग्रुप थ्रू, तर आपल्याला ते पाहणं इझी जाईल, किंवा आपण इझिली ते काय करू शकतो, स्टॉक आयटम क्रिएट करू शकतो ग्रुपनुसार. ओके, मग स्टॉक ग्रुप म्हणजे काय, टाईप ऑफ बिझनेस. ओके, फॉर एक्झाम्पल एखादा इलेक्ट्रॉनिकचा शॉप आहे, इलेक्ट्रॉनिकच्या शॉपमध्ये इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील, इक्विपमेंट असतील. फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे, देन LCD TV असेल, किंवा अजून काही वॉशिंग मशीन, लॅपटॉप, कम्प्युटर, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. मग आपण त्याला स्टॉक ग्रुप काय घेऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक्स. ओके, मग स्टॉक ग्रुप म्हणजे काय, आपण असंही म्हणू शकतो आपला जो काही स्टॉक आयटम आहे त्याला पर्टिक्युलर आपल्याला एका ग्रुपमध्ये काय करायचं आहे, डिवाइड करायचं. ओके, म्हणजे स्टॉक आयटम नुसार आपण काय करतो, स्टॉक ग्रुप क्रिएट करतो. ओके, देन नेक्स्ट इज युनिट ऑफ मेजर. युनिट ऑफ मेजर म्हणजे काय, आपण जे काही प्रोडक्ट परचेस करतोय किंवा सेल करतोय, मग त्याची क्वांटिटी आपण कुठल्या युनिटमध्ये ते मेजर करतोय, नंबर्समध्ये मेजर करतोय, केजीमध्ये मेजर करतोय, लिटरमध्ये मेजर करतोय, डझनमध्ये मेजर करतोय, मग ते सगळं कशामध्ये येईल, युनिट ऑफ मेजर. अँड देन स्टॉक आयटम, आपला जो काही स्टॉक आयटम असणार आहे तो काय करणार आहोत आपण या स्टॉक आयटममध्ये क्रिएट करणार आहोत. ओके, आता इन्व्हेंटरीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे एक प्रॉब्लेम बघूयात, मग तो कशा पद्धतीने सॉल्व्ह केला जातो. इथे तुम्ही पाहू शकता प्रॉब्लेम दिलेला आहे. पहिला, परचेस गुड्स फ्रॉम एक्स फॉर कॅश ₹10,000. ओके, आतापर्यंत आपण व्हाउचर एंट्रीजमध्ये फक्त एवढंच पाहिलं होतं की आपण काय करतो, गुड्स परचेस करतो, कितीचे गुड्स परचेस करतो ते आपल्याला दिलेलं असतं, पण त्या गुड्समध्ये एक्झॅक्टली आपण काय परचेस करतो हे दिलेलं होतं का, नाही. मग इन्व्हेंटरीमध्ये काय, जे काही गुड्स आपण परचेस करतोय मग त्याची क्वांटिटी, मग कुठले आयटम्स परचेस केलेत हे पर्टिक्युलर स्पेसिफाय केलेलं असतं. ओके, मग इथे तुम्ही पाहू शकता परचेस गुड्स फ्रॉम एक्स फॉर कॅश ₹10,000. ओके, 30 शर्ट्स परचेस केलेले आहेत, एका शर्टची प्राइस दिलेली आहे 150. ओके, देन 20 टी-शर्ट्स आहेत, एका शर्टची प्राइस दिलेली आहे ₹100. देन 10 जॅकेट्स आहेत, एका जॅकेटची प्राइस दिलेली आहे आपल्याला ₹350. ओके, मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परचेसचं लेजर क्रिएट करावं लागेल. देन कॅश ट्रान्झॅक्शन आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत, कॅशचं लेजर क्रिएट करणार आहोत. ठीक आहे, देन नेक्स्ट ऑप्शन इज 30 शर्ट्स आहेत, टी-शर्ट्स आहेत आणि जॅकेट्स आहेत. मग हे कशा पद्धतीने क्रिएट केलं जातं हे आपण बघूयात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टॅली ओपन करा, कंपनी क्रिएट करा. कंपनी क्रिएट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला लेजर क्रिएट करून घ्यायचे. अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट, कुठलं लेजर लागेल, परचेस अकाउंट. ओके,
परचेस अकाउंट, परचेसला ग्रुप हेड आपण परचेस घेणार आहोत. ओके, एंटर ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. एकच लेजर लागेल. कॅश ट्रान्झॅक्शन आहे. कॅशचं लेजर आपल्याला टॅलीमध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. ठीक आहे. देन नेक्स्ट इन्व्हेंटरी इन्फो एंटर. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, स्टॉक ग्रुप क्रिएट करायचा आहे. स्टॉक ग्रुप म्हणजे काय, टाईप ऑफ बिझनेस. ओके, किंवा स्टॉक आयटम्स आपल्याला एका पर्टिक्युलर ग्रुपनुसार डिवाइड करायचे आहेत. आता आपले स्टॉक आयटम्स काय होते, शर्ट होता, टी शर्ट होता, देन जॅकेट्स होते. मग यासाठी स्टॉक ग्रुप्स आपण क्लोथ्स घेऊ शकतो, गारमेंट्स घेऊ शकतो. ठीक आहे. मग त्यासाठी स्टॉक ग्रुप क्रिएट. ओके, स्टॉक ग्रुप काय घेणार आहोत आपण, गारमेंट्स. ठीक आहे. नेक्स्ट इकडे काही चेंजेस करायचे नाहीयेत. इकडे दिलेलं आहे शुड क्वांटिटीज ऑफ आयटम्स बी ऍडेड, म्हणजे जे काही आपण परचेस केलेले आहेत आयटम त्याची क्वांटिटी द्यायची असेल इकडे तर देऊ शकतो. नेक्स्ट ऑप्शन आहे इकडे युनिट ऑफ मेजर. युनिट ऑफ मेजर आपण जे काही गारमेंट परचेस केलेले आहेत, जे काही शर्ट, जॅकेट्स किंवा टी शर्ट, मग त्याची क्वांटिटी, त्याचं युनिट काय आहे ते आपल्याला इकडे घ्यायचं आहे. युनिट आपण घेणार आहोत नंबर्स, NOS. फॉर्मल नेममध्ये इथं काय करायचं आहे आपल्याला, नंबर्स असं टाकायचं आहे. नेक्स्ट इज नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. इकडे काहीच चेंजेस नाही करायचे. एंटर ऍक्सेप्ट. आता नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस म्हणजे काय, सपोज फॉर एक्झाम्पल आपण कुठला तरी माल केजी मध्ये परचेस करतो. ओके, सपोज आपण शुगर परचेस केलेली आहे 2.5 किलो किंवा 3.5 किलो आपण काय केलेलं आहे, साखर परचेस केलेली आहे. मग तेव्हा काय करावं लागेल आपल्याला, केजी हे सुद्धा युनिट ऑफ मेजर लागेल, देन ग्रॅम हे सुद्धा युनिट ऑफ मेजर लागेल. मग तेव्हा काय करतो आपण, नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस काय करतो, यूज करतो. किंवा फॉर एक्झाम्पल आपण केजी मध्ये कुठला तरी माल परचेस करतोय. आपण शुगर परचेस केलेली आहे 1 kg. मग 1 kg म्हणजे काय, 1000 ग्रॅम. ओके, मग ग्रॅमसाठी आपण किती झिरो यूज करतो, 1 kg इक्वल्स टू 1000 ग्रॅम. त्यासाठी डेसिमल प्लेसेस किती लागतील, 3. मग इथं आपण तशा पद्धतीने चेंज घेऊ शकतो, 3. ओके, ऍक्सेप्ट करून घ्यायचंय. ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर इकडे आपल्याला काय करायचं, आता स्टॉक आयटम्स क्रिएट करायचे. स्टॉक आयटम क्रिएट. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला स्टॉक आयटम दिले होते शर्ट्स. ओके, शर्ट अंडर काय येणार आहे, अंडर गारमेंट्स. आपण काय केलेलं आहे, स्टॉक ग्रुप क्रिएट केलेला आहे गारमेंट्स. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो काही स्टॉक ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे तो सिलेक्ट करायचा आहे. केला सिलेक्ट केल्याच्या नंतर युनिट्स आपण काय घेतलेत, नंबर्स सिलेक्ट करायचे. ओके, देन नेक्स्ट एंटर ऍक्सेप्ट करून घ्यायचे. हा झाला आपला पहिला स्टॉक आयटम. देन सेकंड स्टॉक आयटम इज टी शर्ट्स. ओके, टी शर्ट्स कशाच्या अंडर येतील, गारमेंट्सच्या अंडर. ओके, देन युनिट काय घेणार आपण, नंबर्स ऍक्सेप्ट करून घ्यायचे. देन लास्ट आपला स्टॉक आयटम होता जॅकेट्स. ओके, जॅकेट्स कशाच्या अंडर घेणार आहोत आपण, जो काही स्टॉक ग्रुप क्रिएट केलेला आहे तो. देन नंबर सिलेक्ट करायचं आणि हे ऍक्सेप्ट करून घ्यायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे स्टॉक ग्रुप कसा क्रिएट केला जातो, किंवा स्टॉक ग्रुप म्हणजे काय, युनिट ऑफ मेजर म्हणजे काय, ते कशा पद्धतीने क्रिएट केलं जातं, आणि स्टॉक आयटम्स आपण कशा पद्धतीने क्रिएट करतो. ओके, आता आपल्याला काय करायचंय, ट्रान्झॅक्शनची एंट्री करायची आहे. त्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन्स मध्ये अकाउंटिंग व्हाउचर सिलेक्ट करायचं आहे. अकाउंटिंग व्हाउचर सिलेक्ट केल्याच्या नंतर जर सपोज आपण याआधी पहिलं व्हाउचर टाइप्स मध्ये कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर आपण काय करतो, F5 पेमेंटला एंट्री करतो. ओके, देन नेक्स्ट जर सपोज क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल तर आपण काय करतो, परचेस व्हाउचर वापरतो. ठीक आहे, मग इन्व्हेंटरीमध्ये जरी कॅश ट्रान्झॅक्शन आहे किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, परचेस व्हाउचरच वापरायचं आहे. का, कारण आपण इन्व्हेंटरी बघतो आणि इन्व्हेंटरीच्या एंट्रीज आपण काय करतो, इनव्हॉइस मोडमध्ये करतो. ओके, इथे तुम्ही पाहू शकता आधीच्या ज्या एंट्री आपण करत होतो त्यासाठी काय करत होतो, व्हाउचर मोड म्हणजेच डेबिट क्रेडिट. इथे आपण तुम्ही डिस्प्ले पाहू शकत होता. आता तुम्हाला इथे डेबिट अँड क्रेडिट दिसतंय का, नाही. इकडे काय दिसतंय, नेम ऑफ आयटम, क्वांटिटी, रेट अँड अमाऊंट. ओके, मग याला काय म्हटलं जातं, इन्व्हेंटरी मोड. मग इन्व्हेंटरी मोड ऍक्टिव्हेट करण्यासाठी शॉर्टकट आहे Ctrl+V. जर तुम्हाला व्हाउचर मोड हवा असेल तरीही Ctrl+V. देन इन्व्हेंटरी मोड हवा असेल तरी Ctrl+V, किंवा तुम्ही डिरेक्टली इकडून ऍज व्हाउचर किंवा ऍज इनव्हॉइस या ऑप्शनवरती क्लिक करून तो मोड काय करू शकता, ऍक्टिव्हेट करू शकता. ठीक आहे, आपला ट्रान्झॅक्शन काय होता पाहूयात. परचेस गुड्स फ्रॉम एक्स फॉर कॅश ₹10,000. परचेसचं लेजर केलं. कॅश ट्रान्झॅक्शन आहे त्यासाठी कॅशचं लेजर ऑलरेडी जे टॅलीमध्ये असतं. 30 शर्ट्स आहेत, एका शर्टची प्राइस दिलेली आहे 150. ओके, देन 20 टी शर्ट्स परचेस केलेले आहेत, एका शर्टची प्राइस दिलेली आहे ₹100. देन
देन 10 जॅकेट्स आहेत, एका जॅकेटची प्राइस दिलेली आहे 350. ओके, मग ह्या ट्रान्झॅक्शनची आपल्याला एंट्री करायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता सप्लायर इनव्हॉइस नंबर म्हणजे बिल नंबर जो काही असेल तो इकडे तुम्हाला द्यायचा आहे, देऊ शकता. नेक्स्ट इज पार्टी नेम, इकडे आपल्याला कॅश घ्यायचा आहे कारण कॅश ट्रान्झॅक्शन आहे. परचेसचं लेजर. ओके, पहिलं काय केलंय आपण, शर्ट्स परचेस केलेत. ओके, शर्टची क्वांटिटी आपल्याला दिली होती 30 शर्ट्स. ओके, एका शर्टची प्राइस आपल्याला दिली होती 150. ठीक आहे, मग इकडे 150. इथे तुम्ही पाहू शकता अमाऊंट डिस्प्ले होते 4500 म्हणजे 150 रुपयांनी 30 शर्टची प्राइस काय झालेली आहे इकडे डिस्प्ले होते. देन नेक्स्ट इज टी शर्ट्स. ओके, टी शर्ट आपण काय केलं होतं, 20 टी शर्ट्स परचेस केलेले होते, एका शर्टची प्राइस आहे 100. मग इकडे क्वांटिटीमध्ये 20 शर्ट्स. ओके, 100. इकडे तुम्ही पाहू शकता 20 शर्टची प्राइस आपल्याला डिस्प्ले होईल. देन नेक्स्ट आयटम इज जॅकेट. ओके, आपण एक जॅकेट परचेस केलं, 10 जॅकेट्स परचेस केलेत, एका जॅकेटची प्राइस आहे 350. ओके, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे टोटल अमाऊंट आलेली आहे 10,000. अशा इकडे ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला दिलं होतं परचेस गुड्स फ्रॉम एक्स फॉर कॅश रुपीज 10,000. जे काही 10,000चा गुड्स आपण परचेस केलेले आहेत ते इकडे एंट्री ऍक्सेप्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पाहिलं की परचेसमध्ये इन्व्हेंटरीचे एंट्रीज आपण कशा पद्धतीने करतो. देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पाहूयात. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स टू संजय ऑन क्रेडिट ऑफ रुपीज 7,000. आपण काय केलेलं आहे, संजयला माल विकलेला आहे ऑन क्रेडिट बेसिस आहे 7,000. त्यामध्ये 8 शर्ट्स आहेत, एका शर्टची प्राइस दिलेली आहे 250. 5 टी शर्ट्स आपण परचेस केलेत, एका शर्टची प्राइस आहे 200 रुपये. एक जॅकेट आहे ज्याची प्राइस आहे 400 रुपीज. अँड 6 ट्राउझर्स आहेत, 6 ट्राउझर्स, एका ट्राउझरची प्राइस आहे 600 रुपये. ठीक आहे, मग हे कशा पद्धतीने केलं जाणार, सेल्सचं लेजर लागेल, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे त्यासाठी आपण काय करणार, संजयचं लेजर क्रिएट करणार आहोत. ओके, आणि स्टॉक आयटम्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत, शर्ट्स आहे, टी शर्ट आहे आणि जॅकेट आहे. ओके, आपल्याला काय करावं लागेल, ट्राउझर हा स्टॉक आयटम क्रिएट करावा लागेल. मग कशा पद्धतीने करणार आहोत आपण, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, अकाउंटिंग व्हाउचरमध्ये जायचंय. सेल्स आहे, मग सेल्स असेल तर त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपण कशाला करतो, एफ8 सेल्सला. ओके, रेफरन्स नंबर द्यायचे म्हणजेच बिल नंबर आपल्याला द्यायचा, देऊ शकतो. देन नेक्स्ट इज पार्टी नेम. पार्टी नेम आहे संजय. शॉर्टकट वापरून तुम्ही काय करू शकता, लेजर क्रिएट करू शकता. शॉर्टकट आहे अल्ट सी. संजय कोण आहे, डेटर आहे. ओके, डेटर, सन्ड्री डेटर्स. ओके, देन एंटर ऍक्सेप्ट करून घ्यायचंय. देन नेक्स्ट इकडे डिस्पॅच डिटेल्स वगैरे एंटर करायचे आपण करू शकतो. सेल्सचं लेजर क्रिएट करावं लागेल आपल्याला, त्यासाठी पुन्हा अल्ट सी, सेल्स अकाउंट. ओके, सेल्स येईल अंडर सेल्स अकाउंट. एंटर ऍक्सेप्ट करून घ्यायचं. देन नेम ऑफ आयटम आपण काय केलंय, शर्ट्स परचेस केलेत. ओके, संजयकडनं किती शर्ट परचेस केलेत, 8 टी शर्ट्स आहेत, एका शर्टची प्राइस आहे 250. ओके, इकडे 8 शर्टची प्राइस येईल. ओके, देन नेक्स्ट स्टॉक आयटम कुठला होता, नेक्स्ट इज टी शर्ट. 5 टी शर्ट आहेत, एका ह्याची प्राइस आहे 200 रुपये. ओके, टी शर्ट, 5 टी शर्ट. ओके, रेट आहे 200 रुपये. ठीक आहे, देन नेक्स्ट स्टॉक आयटम आहे एक जॅकेट आणि नेक्स्ट इज ट्राउझर. एक जॅकेट आहे, जॅकेटची प्राइस आपल्याला दिलेली आहे 400 रुपये. आणि नेक्स्ट आयटम आहे स्टॉक आयटम ट्राउझर आपल्याकडे क्रिएट केलेला नाहीये, त्यासाठी शॉर्टकट यूज करायचा आहे अल्ट सी यूज केल्याच्या नंतर आपला स्टॉक आयटम होता ट्राउझर्स. ओके, त्यासाठी अंडर आपण घेणार आहोत जो ग्रुप क्रिएट केलेला आहे तो युनिट घेतलं. ओके, किती ट्राउझर्स आपण परचेस केलेले आहेत, 6 ट्राउझर्स आहेत. ओके, आणि एका ट्राउझरची प्राइस आपल्याला दिलेली आहे 600 रुपये. ठीक आहे, त्यासाठी मी इकडे काय करणार, 600 रुपये टाकलं. ओके, एंटर ऍक्सेप्ट. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, संजयला माल विकलेला आहे 7,000 रुपीजचा. ओके, देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूयात काय आहे, परचेस गुड्स फ्रॉम मंदार ऑन क्रेडिट. ओके, 10 ट्राउझर्स आपण परचेस केलेले आहेत मंदारकडून क्रेडिटवरती, एका ट्राउझरची प्राइस आहे 500 रुपये. मग या ट्रान्झॅक्शनची एंट्री कुठे होईल, F9 परचेस व्हाउचरला. ठीक आहे, त्यासाठी परचेस व्हाउचर घ्यायचा. परचेस व्हाउचरला आल्याच्या नंतर मंदार आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, सो मंदारचं लेजर आपण क्रिएट करणार आहोत. मंदार अकाउंट, मंदार कोण असेल, गिव्हर आहे, सो तो असेल सन्ड्री क्रेडिटर. ओके, ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे परचेसचं लेजर आपल्याला सिलेक्ट करायचंय. परचेस अकाउंट, काय परचेस केले मंदारकडनं आपण, ट्राउझर्स परचेस केलेले आहेत. किती ट्राउझर्स परचेस केलेले आहेत, 10 ट्राउझर्स परचेस केलेले आहेत, एका ट्राउझरची प्राइस आहे 500
त्या पद्धतीने ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपण करणार आहोत. देन नेक्स्ट बघूया ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे. रिसीव्ह गुड्स रिटर्न बाय संजय ऑफ ₹2000 आणि नेक्स्ट इज रिटर्न गुड्स टू मंदार ऑफ ₹1000. ओके, इथे आपल्याला काय ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. रिसीव्ह गुड्स रिटर्न बाय संजय. संजयला 7,000चा माल विकलेला होता, त्यातनं त्यांनी काय केलेला आहे 2,000चा माल रिटर्न केलेला आहे. ओके, म्हणजे हे सेल्स रिटर्न आहे. मग सेल्स रिटर्नसाठी आपण काय करतो, कुठला व्हाउचर वापरतो, क्रेडिट नोट. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, क्रेडिट नोट व्हाउचर ओपन करायचं आहे. क्रेडिट नोटसाठी आपल्याला काय करायचं आहे, F11 मध्ये जायचं आहे. फीचर्समध्ये गेल्याच्या नंतर अकाउंटिंग फीचर्समध्ये गेल्याच्या नंतर इकडे काय करायचं आपल्याला, हे ऑप्शन्स ऍक्टिव्हेट करायचे आहेत. यूज डेबिट अँड क्रेडिट नोट इन इनव्हॉइस मोड. ओके, हे झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अकाउंटिंग व्हाउचर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्रेडिट नोट म्हणजे सेल्स रिटर्नची एंट्री आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, Ctrl+F8 म्हणजेच क्रेडिट नोट. ओके, आता क्रेडिट नोट ट्रान्झॅक्शनला एंट्री का होणार आहे आलं का लक्षामध्ये, कारण सेल्स रिटर्न आहे. ओके, रिसीव्ह गुड्स रिटर्न बाय संजय, 2 टी-शर्ट आणि 1 जॅकेट आहे. मग इकडे पार्टी नेम काय आहे, संजय अकाउंट. इकडे आपल्याला सेल्स रिटर्नचं लेजर घ्यायचं आहे. सेल्स रिटर्नसाठी आपण ग्रुप हेड सेल्सच घेतो. ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. सेल्स रिटर्न काय रिटर्न केलेलं आहे आपण, संजयने काय रिटर्न केलेलं आहे, टी-शर्ट्स आहेत. किती टी-शर्ट्स आहेत, 2. रेट ऑटोमॅटिकली येईल कारण ऑलरेडी संजयच्या ट्रान्झॅक्शनसाठी आपण हे स्टॉक आयटम्स घेतलेले आहेत. देन 1 जॅकेट संजयने रिटर्न केलेलं आहे. जॅकेटची प्राइस ऑटोमॅटिकली आलेली आहे. देन नेक्स्ट संजयने अजून काय रिटर्न केलेलं आहेत आपण बघूयात. 2 ट्राउझर्स रिटर्न केलेले आहेत, एकाची प्राइस आहे ₹600. ओके, ट्राउझर्स, 2 ट्राउझर्स. अशा पद्धतीने त्याने काय केलेलं आहे, 2,000चा माल हा रिटर्न केलेला आहे. ठीक आहे, ऍक्सेप्ट करून घ्यायचं आहे. ओके, देन नेक्स्ट लास्ट ट्रान्झॅक्शन आपण पाहूयात काय होता. रिटर्न गुड्स टू मंदार ऑफ ₹1000, 2 ट्राउझर्स ऑफ 500 ईच. मंदारला काय केलेलं आहे आपण, 1000चा माल रिटर्न केलेला आहे, म्हणजे हे परचेस रिटर्न आहे. परचेस रिटर्न असेल तर एंट्री आपण काय करतो, डेबिट नोटला करतो. इकडे पार्टी नेम काय घेणार आहोत आपण, मंदार अकाउंट. ओके, मंदार अकाउंट. इकडे लेजर घेणार आहोत परचेस रिटर्न, त्यासाठी क्रिएट करावं लागेल. शॉर्टकट यूज करायचा आहे Alt+C. परचेस रिटर्न घ्यायचं आहे. परचेस रिटर्नसाठी ग्रुप हेड आपण परचेसच घेतो आणि हे ऍक्सेप्ट करून घ्यायचे. ओके, मंदारने काय रिटर्न केलेलं आहे, 2 ट्राउझर्स रिटर्न केलेले आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण काय करतो, इन्व्हेंटरीच्या एंट्रीज किंवा इन्व्हेंटरी स्टॉक मॅनेजमेंट अशा पद्धतीने केलं जातं. आज आपण पाहिलेलं आहे इन्व्हेंटरीमध्ये स्टॉक ग्रुप, युनिट ऑफ मेजर, देन स्टॉक आयटम कशा पद्धतीने क्रिएट केला जातो किंवा इन्व्हेंटरी व्हाउचर्समध्ये आपण एंट्रीज कशा करतो इनव्हॉइस मोडमध्ये. त्यासाठी आपण परचेस व्हाउचर बघितला F9, त्यानंतर डेबिट नोट व्हाउचर बघितला, त्यानंतर क्रेडिट नोट आणि सेल्स व्हाउचर बघितलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे स्टॉक समरी. ओके, स्टॉक समरी कशा पद्धतीने पाहिली जाते किंवा स्टॉक समरीमध्ये तुम्ही काही पाहू शकता. त्यासाठी गेटवे ऑफ टॅलीमध्ये यायचे. स्टॉक समरीमध्ये आल्याच्या नंतर आपला स्टॉक ग्रुप होता गारमेंट्स. ओके, गारमेंट्स एंटर केल्याच्या नंतर काय काय गारमेंट्स आपले जे काही आहेत इथे आपण पाहू शकतो. त्यांची क्वांटिटी आहे टोटल, देन रेट दिलेला आहे, व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, समरी पाहता येते. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता इनवर्ड आणि आउटवर्ड स्टॉक जे काही आहे आपल्याला तो काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण स्टॉक समरी पाहू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही नेक्स्ट व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. तोपर्यंत थँक्यू सो मच.